बहुत अच्छा दिन है। बहुत दिनों के बाद ये मौका हमारे हाथ आया है। ये मरगट्टे एक दूसरे से ऐसे ही लड़ेंगे तो उसमें हमारा ही फायदा होगा। लेकिन आजकल ये सूर्याजी पिसाल हमारा दिमाग खा रहा है। अब इस बार उसका भी कांटा निकाल दिया जाए तो शैतान का नाम लिया और शैतान हाजिर। आओ आओ पिसाल, हम तुम्हारा इंतजार कर रहे थे। बोलो, क्या कुछ तरकीब लगाई की नाही? खान साहेब, हाती आलेल्या हकीकतीवरून आपलं का बेमारून फत्य होणार यात आता संशयाला जागा उरली नाही। वो सब ठीक है पिसाल, अगर वो संताजी हमारे साथ नहीं आया तो मराठ्यांकडून कुत्र्याच्या मोतीने मारला जाईल। क्या तुम्हें भरोसा है? भरोसा नाही खान साहेब। या मराठ्याने एखाद्याला आपला शत्रू मानला की तो देशप्रेमी असो की देशद्रोही, त्याला तरी बोल बोल म्हणता धूल चारलीच म्हणून समजा। पिसाल, अगर हमारी तरकीब कामयाब हुई तो बादशाह तुम्हें जो चाहे इनाम देंगे। याची मला पूर्ती खात्री आहे खान साहेब। कौन? किल्लू खा, काय खबर आहे? फतेह ही फतेह, मैं अपने काम में कामयाब हुआ। खूब, बहुत खूब। बिल्लू खा, हमारा दुश्मन निस्त नाबूद होगा, ये बड़ी खुशी की बात है। किल्लू खा, त्या दिवशी झालेल्या तुमच्या अपमानाचा सवाई सूड घ्या, बिलकुल दया माया दाखवू नका। यह मेरी पाक शमशीर उसके सीने में घुसाकर मैं उसका खून दरिया बनाऊंगा, तब मेरे दिल को तसल्ली मिलेगी। शीर फाड़ कर संताजी हमारे हाथ नहीं आ सकता। इसकी खातर जमा होने के बाद ही मैंने ऐसी टेढ़ी चाल चली है, इसलिए तुम तुम्हारा दिमाग ठंडा रखो। खान साहेब, आपला मतलब ध्यानी आला, ही पहा तोंडाला मिठी घातली। इल्लुखा, तुम थोड़ी देर आराम करो, संताजी घोरपडे आते ही मैं तुम्हें खबर कर दूंगा। माझ्या आगमनाची वर्दी देण्याची तसदी तुम्हाला पडू नये म्हणून मीच जातीनिशी आपल्या पुढं सड्या स्वारीनिशी खडा आहे। संताजी, आप यहाँ आए, हमें बहुत अच्छा लगा। तशरीफ रखिए। रामबक्ष, मी इथं शिळोप्याच्या बाता ठोकायला किंवा ऐशो आराम करायला आलो नाही। जे काय निवेदन करायचं आहे ते करा आणि मोकळं व्हा। लेकिन घोड़ सवार से तुम थक गए हो, इसलिए थोड़ी देर आराम करो। आपकी खातर जमा ठीक से नहीं हुई तो हमारी आगे की बातचीत सफल नहीं हो सकती, ऐसा हमें लग रहा है। रामबक्ष, नुसती बागलबुवांची भूता निर्माण करू नका। मला माझ्या स्वराज्यात फितुरी करणाऱ्या हलकडांचे कंठ चरचरा कापण्याची तहान लागले। संताजी, असा भाडून भाडून बोलू नकोस, मला ही मान सन्मान प्रतिष्ठा आहे म्हटलं। पिसाळ, तू काय पात्रतेचा माणूस आहेस ते आम महाराष्ट्राला माहित आहे। यावेळी मी तडजोडीची बोलणी करायला आलो म्हणून, नाहीतर ज्या क्षणी दृष्टीत पडलास त्या क्षणी तुझ्या देहाची खांडोळी केली असते। खामोश रहो, बना बनाया हुआ डाव बिगड़ जाएगा। संताजी, हमने तुम्हें खास मकसद से यहाँ बुलाया। याचा अर्थ काय? ही धोकेबाजी कशासाठी? हमारे साथ हाथ मिलाने की। संताजी, अगर तुम हमारे साथ आओगे तो तुम्हें हीरे मोतियों से नहला देंगे। इतना ही नहीं, बल्कि दक्कन के साथ पूरे हिंदुस्तान पर मोगलों का हरा झंडा बड़ी दिमाग से फैलाएंगे। सबूल, कामबख्श, एकदम जिभेला लगाम घाल। अशी तेडी जमान बोलू लागलास तर इथल्या इथं तुझ्या रक्ताचं कारंजा मला उडवावं लागेल। रे, तुझ्या बादशाहानं लाख लाख बार पोलिसात करून मला दिल्लीचं तख्त जरी बहाल केलं तरी मी माझ्या ध्येयापासून पुढेच विचलित होणार नाही। संताजी, ठंडे दिमाग से सोचो, ऐसा मौका जिंदगी में फिर नहीं मिलेगा। संताजी,
चालत आलेल्या लक्ष्मीचा अवहेळ करू नकोस. आयुष्यात एक संधी हुकली तर जन्मभर पश्चाताप करावा लागतो. निष्कंचन राहावं लागतं, धाय मोकळून रडावं लागतं. परवा नाही. स्वतःचा स्वाभिमान विकून मिळणारी लक्ष्मी ही लक्ष्मी नसून अवदसा आहे. अशा मायारूपी लक्ष्मीचा त्याग करणंच हा संताजी अधिक पसंत करतो. संताजी, तुम जिस शान से महाराष्ट्र में रहते हो उस शान से अब नहीं रह पाओगे. हम तुम्हारे साथ आमने सामने मुकाबला नहीं कर सकते, इसलिए तुम्हारे ऊपर फितूरी का ऐसा कलंक लगाया है कि तुम हमारे जाल से नहीं छूट पाओगे. एकी नाही त्याची. अरे कामबक्ष, मराठ गादीच्या राजानं जरी स्वहस्तानं माझी गर्दन मारली तरी मी माझ्या ध्येयापासून मुळीच विचलित होणार नाही. फिजूल की जिद मत करो संताजी राव. एक बार फिर सोच लो. हीरे मोती जवाहिर नहीं चाहिए तो पूरा महाराष्ट्र तुम्हारे हवाले करने का आश्वासन बादशाह की तरफ से मैं तुम्हें देता हूँ. खबरदार कामबक्ष, यापुढे एक शब्द जरी अधिक नाही बोललास तर तुझा मुंडका अलगद उडून बादशाहच्या हाती पडेल अशी खास तजवीज मला करावी लागेल. कामबक्ष, या महाराष्ट्राची विल्हेवाट लावायला अजूनही मायेचा पूत जन्माला आला नाही. सगळं जग जरी तराजूच्या एका ताजव्यात तोडलंस आणि दुसऱ्या ताजव्यात माझा महाराष्ट्र तोडलास तर देशाभिमान, बल, ज्ञान यामुळे त्याचाच पारडं अधिक जड झाल्याशिवाय राहणार नाही. शाला उगाच तुकाच्या वल्गण्या करतेस. जा जा महाराष्ट्रात जा आणि उचल मात्याने विनवता येते की काय ते जाऊन पहिल्यांदा पहा. चुबेस बेड्या, समाच्या वाटाघाटी करण्याच्या मिशानं मला इथं बनवून आणण्याचा तुमचा हा कपटी डाव उधळून आम्ही निघालो. इल्लुका आतच नाही, अडव त्याला आणि सफाईनं गर्दन मार त्याची. मातीला मिळू दे त्याचं मस्तवान मस्तक. त्याला कळू दे की सूर्याची पिसाळीशी मुकाबला करणं म्हणजे साधं सुद्धा काम नाही ते. खबरदार, एक भी कदम आगे बढ़ाए तो वही खत्म कर डालूंगा. असली तकल्लुकी खेळी या संताजीनं 1000 वेळा ठरवली आहे. बाजूला हो. सहाची वाटाघाटी चालल्या होत्या म्हणून तुला जीवदान दिलं होतं. पण आता तुझा मुलगा आकाशात फिरकावून मी 5 संबळांचा सूड घेतो. तुझा जिगर दोस्त मरणाच्या भीतीनं पाठीला पाय लावून पळाला. जगायचं असेल तर बाजूला हो आणि आपला जीव वाचव. संताजी, तूने खुद अपने मौत को दावत दी है. इसका नतीजा ठीक नहीं होगा. नतीजा काय होईल याची पर्वा नाही. यापुढे महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होईल यापुढेच माझं लक्ष वेधलं आहे. आचारीनं चुकला जाणार नाही, दारिद्र्यानं पिकला जाणार नाही, दुसऱ्याकडे याचने करता हात फैलावणार नाही असा समर्थ महाराष्ट्र निर्माण करायला हा बाळ संताजी निघाला. तू आज हमें शिकस्त दे के चला भी गया, लेकिन कल से महाराष्ट्र से हद्दपार होकर खाना खाने के लिए तड़पोगे, आखिर मिट्टी में मिल जाओगे. यात काय संशय. मराठी राज्याची ही विस्कटलेली घडी सुस्थिरपणे केव्हा बसणार आहे कुणास ठाऊक. जिंजीच्या वेढ्यातून सही सलामत निसटताना खंडोजीची स्वामीनिष्ठा पणाला लागली. शिरक्या भोसल्यांचं अहिन कुलाचं वैरत्व संपलं. मराठी राज्य टिकून धरण्यासाठी संताजी धनाजीचं शौर्य पणाला लागलं. पण महिनी साहेब आणि बाळ राजांची सुटका होणं अशक्य प्राय झालं. अमात्य बाळ राजांना निरोप देताना आम्ही दिलेल्या अभिवचनाची याद झाली की आम्हाला खेद होतो. मराठी मर्दाच्या शौर्याला लागलेला हा कलंक कधीच पुसून काढता येणार नाही का? राजे, मनाची भूत माणसाला भेडसावतात. मराठी राज्यातील राजापासून बायकापर्यंत
प्रत्येक जण कर्तव्याची कमाल कसोटी गाठतो. याची खबर राणी येसूबाईंना कुणाकडून ना कुणाकडून मिळेलच अशी माझी मनोदेवता मला ग्वाही देते आहे. अमात्य, कल्पनांच्या सुखानं मनाला खरखुरा आनंद मिळूच शकत नाही. सर्वांसमोर वर करणी कितीही समाधानीपणाचा मुखवटा धारण केला तरी हृदयाच्या अंतरिक्षातून येणारे भावनांचे उमाळे एकांतात उसळून बाहेर येतात. याला आवर घालायला आम्ही असमर्थ आहोत. तुमच्या मनात चाललेलं भावनांचं तुफान तांडव मलाही समजतं, पण त्याला बाण घालायला मी असमर्थ आहे. अनेकांच्या असमर्थेतून असं एक प्रभावी सामर्थ्य निर्माण होतं की त्यातूनच दुनियेला तिकवून टाकण्याचं सामर्थ्य उभं राहतं. त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप, देशसेवकाचं निस्सीम रूप, स्वामीनिष्ठेचं जागत जिवंत प्रतीक, या तुमच्या हातभागी कमनशिबी दुर्दैवी राजाला जीवाची बाजी लावून तुम्ही इथवर सही सलामत आणलं आणि उपकाराचं ओझं लादून कायमचं ऋणी करून ठेवलं. खंडो, तुम्ही आणि अमात्य, तुम्हा दोघांची साथ आम्हाला लाभली नसती तर काय झालं असतं भवानीच जाणे. नाही नाही राजे, भलताच मोठेपणा आम्हाला देऊ नका. आम्ही नसतो तर दुसरं कुणी पुढं आलं असतं. कारण राजकारण हे असं एक अविरत चालणारं गतिमान चक्र आहे की ते कोणा एका व्यक्तीच्या शक्तियुक्तीवर कधीच अवलंबून राहत नाही. शिवप्रभूंसारख्या पुरुषोत्तमाच्या निधनानंतर राजकारणाचा गाडा रुतला नाही. धर्मवीर शंभूराजांच्या मृत्यूनही तो थांबला नाही. आमच्या विना तो थोडा थांबणार आहे. पण तो थांबवण्याचा कसोशीनं कसून प्रयत्न केला जात आहे. धनाजी, असं अचानक आगमन कसं काय झालं? मराठेशाहीवर जबरदस्त प्रहार करून तिला खिळखिळी करण्याचं कारस्थान खेळलं जात आहे. स्वार्थामुळं राजांचा बळी जाण्याचा संभव आहे. धनाजी, तुझा निसंदिग्ध बोलण्याचा रोग आम्हाला समजला नाही. धनाजी, उघड उघड काय घडलंय ते सांग. मराठी राज्य सोडून मोहरांच्या आशेनं फितुरांच्या मालिकेत आणखी कुणाची वर्णी लागली? ते नाव आपण ऐकलं तर आपणाला धक्का बसेल. सारी मराठशाही हदरेल. धनाजी, ही अभंग मराठेशाही कोणत्याही धक्क्याने हादरणार नाही इतकी अभेद्य आहे. आणि आमच्या बाबतीत म्हणाल तर आबासाहेबांच्या अकाली निधनाचा धक्का, दादासाहेबांच्या निर्घुण हत्येचा धक्का, वहिनी साहेब आणि बाळराजांच्या विरहाचा धक्का, असे जबरदस्त धक्क्यावर धक्के मिळाल्यामुळे आमचं काळीज वज्राहून कठोर बनलं आहे. तेव्हा तुम्हाला कळलेली खबर निशंक मनानं निवेदन करा. आपला अत्याग्रह असला तरी पण माझी जीभ जड झाली आहे. धनाजी, जीवाची पर्वा न करता जी खबर सुनवायला इथवर दौड केलीस ती हिंमत कुणाच्या दडपणाखाली दडपली गेली? बोल बोल. धनाजी, तुझी वाचा मुक्त झाली. धनाजी, तुला कुणाचा एवढं भय वाटत आहे? सांग, बेला शक्ती खबर आम्हाला सांग. या कारस्थानात प्रत्यक्ष अष्टप्रधानच नव्हे तर सरसेनापतीचाही त्यात हात असला तरी त्यालाही शासन करायला हा राजाराम मागे पुढे पाहणार नाही. राजे, आपल्या दिलासा देणाऱ्या बोलानं चाकराच्या अंगावर मूठभर मास आलं. हा घ्या अपराधाचा पुरावा. उत्कंठेची प्रत्यंचा जाणणारी खबर तरी काय आहे हे तरी ऐकूया. तो संताजी, तुझी बात आम्हाला मंजूर आहे. तू आम्हाला येऊन मिळालास, मराठ्यांच्या राजाला आमच्या स्वाधीन केलंस की तू मागितलेली 5 लाखाची मनसबदारी आणि 15 लाख मोहरा बिनशर्तपणे तुला सुपूर्द करू. पण हा सौदा नक्की करण्यासाठी आपली मुलाखत होणे अत्यंत जरुरीचे आहे. त्याशिवाय अखेरचा तजुर्मा ठरवता येणार नाही. तेव्हा अत्यंत तातडीने अहमदनगर येथे भेटावे. अवमान करू नये, मुलाखतीत देव लावू नये. आपला विश्वास काम बघ, भयंकर, महाभयंकर, अतिभयंकर. एकूण स्वयं प्रकाशित सूर्याला खग्रास ग्रहण लागलं म्हणायचं. धनाजी, हा लखोटा कुठं सापडला तुला? माझ्या हेरांनी तो मुसलमानी हेरांकडून शिताफीनं मिळवला आणि माझ्या हाती येतात
लगोलग मी आपल्या हवाली केला. यात काही मोगलांचा डाव तर नाही ना? नाही, तसं काही दिसत नाही. शिक्का मोर्तब बादशाच्या सही शिक्क्याचाच आहे. यावरून सरसेनापती मोगलांना खात्रीनं पिटून झालेले दिसत आहे. साऱ्या मराठेशाहीचा, अष्टप्रधानांचा आणि आमचा ज्यावर भरवसा, त्यात संताजीनं आमचा गळा कापायचा, मराठेशाही बुडवायचा घाट घालावा, या करता दुसरा दैव दुर्विलास कोणता असू शकेल? अमात्य संताजीचा सरसेनापतीचा हुद्दा, मान मान्यता किताब सारा रद्द करा आणि जिथं सापडे तिथून गिरफ्तार करून देहांताची सदा फरमावा. तशी साऱ्या मराठेशाही ग्वाही फिरवा आणि सरसेनापतीची वस्त्रे धनाजीच्या सुपूर्द करा. सबूर राजे सबूर, असा तोल सोडून चालायचं नाही. संताजी घोर पडे साधी सुधी आसामी नाही की त्याचा असा आपण तडताफडती निकाल लावू शकू. सारा फौज फाटा त्याच्या हुकमतीत आहे. शिवाय शिवाय त्याच्या निस्सीम देशभक्तीचा आपणाला विचार करावाच लागेल. योग्य, अगदी योग्य बोललास, पण यावर तोडगा काय? अमात्य खंडोजी, सत्तेची हाव माणसाला भ्रमिष्ट करते आणि ती त्याची कोणत्या प्रकारे अधोगती करेल हे सांगता यायचं नाही. तेव्हा आम्ही दिलेल्या हुकुमाची तातडीने अंमलबजावणी करा. आपली आज्ञा शिरसावंदी आहे. चल. राजे राजे, अशा दिसाड घाईनं मोलाचा मोहरा माती मोल होईल. पराक्रमाचा पुतळा हात साड होईल. रत्नाजडीत जडवाचा सोनेरी खंजीर दिसायला कितीही मुलायम असला तरी तो प्राणघातकच असतो. खंडो, संताजीकडे तुझ्या आपुलकीचा ओढा अधिक असल्यामुळे तुला तसं वाटणं स्वाभाविकच आहे. पण या महाराष्ट्रात कालचा सज्जन आजचा दुर्जन बनू शकतो. राजे, चिटणीसांनी या मराठी गादीची सेवा करण्याचं अशी धारावरच अंगीकारलं आहे. आपला हुकुम शिरसावंद आहे, पण आपल्या चरणी या चाकराची एक अर्जी आहे. मला स्वतःला एक वार संताजीची गाठ भेट देण्याची अनुज्ञा असावी. जरूर जरूर गाठभेट घेऊन तुमची शंका फेडून घ्या. संताजी निर्दोष असला तर आम्हालाही तितकाच आनंद होईल. महाराज, निघतो मी. धनाजी, या घडीपासून तुम्ही या मराठेशाहीचे एकमेव आधारस्तंभ आहात याची जाण ठेवून जागरूक राहा. महाराज, खाल्ल्या अन्नाची चाड बाळगून नेकीनं चाकरी करणं चाकराचं कामच आहे. पण मनाला नसती रुखरुख लागून राहिली आहे. धनाजी, कसली रुखरुख तुमच्या मनाला बोलते आहे? सर सेनापती पदाच्या लोभानं मी हे कारस्थान केलं असा इतरांचा समज होईल. संताजीचा माझ्यावर रोष होईल. एकूण पाप असं बोलत झालं तर. धनाजी, कुणाच्याही रागालोभाची पर्वा न करता बिनदिक्कतपणे या स्वराज्याच्या सेवेला रुजू व्हा. जशी आज्ञा. अमात्य, चला खंडोजी, आल्या संकटाला धैर्यानं कसं तोंड द्यायचं याचा अधिक विचार करायला, मुत्सद्द्यांची सल्लामसलत करायला खलबतखान्यात चला. खूब, बहुत खूब. एक जबरदस्त दुश्मन का नी के भाई लोग निकाल लगाने वाले हैं. बहुत सालों से हमें बेजार करने वाले दुश्मन का सूर्याजी बिसाल के शैतानी शक्ल से काटा निकाल दिया जाएगा. हमारे गट्टों का सर सेनापति सह्याद्री का शेर मिट्टी में मिल जाएगा. अब इस पूरे महाराष्ट्र में हमेशा के लिए डेरा डालने से कोई नहीं रोक सकता. फितूरी का दाग लगा हुआ संताजी बेचैन हुआ होगा. इसलिए उसका शिकस्त देने के लिए सूर्याजी बिसाल और नागोजी माने को 50 सैनिकों के साथ भेज दो. कांटे से कांटा निकाल दो. साहेब, आज आपली स्वारी बरीच खुशीत दिसत आहे. माने, आप भी दिल खोल के हंसो. हमारे सीने में चुभने वाला कांटा
वो संताजी घोरपड़ा मिट्टी में मिल जाएगा। इसलिए दिल खोल के हंसो। खान साहेब, आपला दुश्मन अजून जिंदा आहे तेव्हा खुल्या दिला नसताना अजून अवकाश आहे। आता संताजी मेला काय आणि जिवंत राहिला काय सारखंच आहे। नहीं माने नहीं, संताजी इतना कमजोर नहीं, वो जातिवंत शेर है। बरोबर आहे खान साहेब, जरी आपण काटाने काटा काढला असला तरी पायी चालणारे काटे कायमच्या जमीनदोस्त केलाच पाहिजे। तेरा भी वही ख्याल है। खबर है कि संताजी बहुत दिनों से धनाजी का पीछा कर रहा है। एक बार तो संताजी धनाजी के हाथों आते आते बच गया। खान साहेब, धनाजी जाधव जिद्दीला पेटल्यामुळं तो आता संताईला खात्रीनं गिरफ्तार केल्याशिवाय राहणार नाही। छे छे, धनाजी जाधवांवर आपल्याला विसंबून चालायचं नाही। आपणच काहीतरी जल्दी हालचाल केली पाहिजे। विशाल, बिल्कुल सही बात की तूने। बोलो, संताजी घोरपड़े को कैसे खत्म किया जाए? शिकार जाळ्यात आहे तोवरच तिचा निकाल लावला पाहिजे। जाळ्यातून शिकार निसटली ते पुन्हा हाती गवसणं महामुश्किल। संधी आहे तोवरच ती साधली पाहिजे। म्हणजे जोवर संताजी कोंडी सापडला आहे तोवर त्याला गाळप करायचं असत ना? बेशक विशाल, संताजी घोरपड़े का सिर काटकर हमारे सामने पेश करेगा, उसे 20,000 इनाम दिया जाएगा। मग खान साहेब, ते इनाम मिळवण्यासाठी मी हा जातीला निघालोय। थांब, अशी घिसाडघाई करू नकोस। खान साहेब, इनामासाठी नव्हे तर संताजीनं देशप्रेमाच्या विळानं माझा अपमान करून उपदेशाचे बोल सुनावले आहेत। तो त्याच्या देशप्रेमाच्या दिमाखाचा तोर अवतरण्यासाठी हा मी जातीनं जातो। एक तर त्याचं शेर कापून तुम्हाला नजर करीन, नाहीतर दिल्ली तख्ताची सेवा करता करता कामी। शाबाश विशाल, इसमें कामयाब होकर तुम आकर मुझे मिलोगे। परवतदिगार तुम्हें सलामत रखे। मग चला तर करा याच पावले या दुनियेतून संताजीला कायमचं गाडायला चला। विशाल, तुम संताजी घोरपड़े को मिट्टी में मिलाकर हमारे सामने पेश करो। तब तक मैं राजा राम और उसके सेना को खत्म करके आता हूँ। ठीक आहे, चला आम्ही येतो तर। जरूर जरूर। इतनी आसानी से एक तीर में 2 परिंदे मर जाएंगे, ऐसा मैंने सपने में भी नहीं सोचा था। रामबख्श, तुम बड़े खुश नसीब हो, इसमें कोई शक नहीं। संताजी मिट्टी में मिल जाएगा, विशाल भी अपनी जान खो बैठेगा और नागो जी का भी कांटा निकाल दिया जाएगा। अब ये पूरा महाराष्ट्र मिट्टी में मिल जाएगा, इसमें कोई शक नहीं। चलो, ये खुशखबर खलीता भेजकर बादशाह को देता हूँ। स्वर्गीची लोटली जेथे राम गंगा महानदी तीर्थासी तुळना नाही आनंदवन भुवनी। ताईसाहेब, असं देवाला हताशपणे ओवाळणं निभायचं नाही। आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे। संकटातून सही सलामत कसं बाहेर पडता येईल याची युक्ती योजली पाहिजे। शिवा, नाही नाही का बघवत आता हे सारं? जिथं फुलं वेचली तिथं गोळ्या कशा वेचायच्या? ज्याच्या शब्दावर सारी मराठी रयत डोलत चालत होती, वागत होती, त्याच माती देशद्रोही पितुळीचा कलंक लावून असं रानोमाळ भटकावं लागावं याकरता दुर्विलास तो कोणता ग? ताईसाहेब, 7:30च्या फेऱ्यातून
जिथे देवाधिक सुटले नाहीत तिकडे आपली काय कथा? सीमा, कष्टाला मी घाबरत नाही ग, संकटांना मी भीक घालत नाही, पण या हकना खोट्या आरोपांमुळे संताजीरावांच्या मनाची चाललेली खाल्ली मला पाहवत नाही ग. कुडत रात्रंदिन झोपेविना तळमळत असलेल्या त्या एकनिष्ठ देशभक्ताच्या तरुण स्थितीकडे मला पाहवत नाही ग. ताईसाहेब, तसा तुमचा जीव नेहमी तुटतोय तसाच खंडोगणती मावळ्यांच्याही मनाची तीच स्थिती आहे. धनी साहेबांच्या रक्षणासाठी जे खडे सज्ज होते त्यांना स्वराज्य सेवा करण्यासाठी माघारी फिरवून इनमिन 3 लोकांशी अरण्यवास पत्करला. त्यांच्या या निर्णयापुढे कोणाची ब्र करण्याची ताकद झाली नाही. अशा वेळी आपणच नकळत काहीतरी हालचाल करायला पाहिजे. हलव करायला मुली वेळच नाही. अगोदर इथला तळ हलवा. संताजीराव कुठे आहे? तुला कशाला आवार त्याचा ठाव ठिकाणा? तुझ्या त्या धनांना खबर सांगून इनाम मिळवण्याचा विचार दिसतोय तुझा. सीमा, असं खडून पालून बोलू नकोस. चला, माझ्या बोलावर विश्वास ठेवा. नेमाजी, बाक्या वक्ताला कुणावर आणि कसा विश्वास द्यायचा ह्याचा 10दा विचार करायला हवा. आपलेच म्हणवणारे एकाच ताटी दूध भात जेवलेले सवंगडी, खांद्याला खांदा लावून दुश्मनाशी झुंजारपणे झुंज देणारे जिवलग मित्रच आज जीवावर उठले आहेत. खरं आहे म्हणणं आपलं कमला, पण मी धनाजी जाधवांची चाकरी सोडली. सोन्याची खैरात देणाऱ्या धनाचा विचार का सोडायचा प्रयत्न केलास? हा निमाजी शिंदे हळाचा मराठा आहे. अन्यायाला साथ देऊन न्यायाला बलत देणारा मी नव्हे चिमा. खोट्याची साथ करून वाड्यावर सोन्याची कौलं चढवण्यापेक्षा खऱ्याची जवळीक करून अरण्यवास पत्करायचं ठरवलं आहे मी. आता यापुढं संताजीरावांची जन्मभर चाकरी करायची असं माझ्या मनाने खेपलाय कमलाक्का. माझी फक्त वाट चुकलास. धनाजीराव इथवर येऊन ठेपलेत याची खबर संताजीरावांना देऊन त्यांना सावध करायला आलो आहे मी. काय? धनाजी जाधव इथवर येऊन ठेपलेत? शिवा, परसोजी त्वरा करा, संताजीरावांना सावध करा. तोवर मी धनाजी जाधवांना सीमेवर रोखते, त्यांच्या कृत्याचा त्यांना जाब विचारते, उपकाराची फेड अपकारानं करणाऱ्याला शासन करते. जे ताईसाहेब, संकटाला सामोरे जाण्याचा शिरीस्त आहे आमच्या धनी साहेबांचा. पाठ दाखवण्यापेक्षा मरण पत्करतील ते. मग आता करायचं तरी काय? इनमिन 3 माणसं आपण. धनाजी जाधवांनी आणलेल्या सैन्याची मोजमाप देखील आपल्याला करता येणार नाही. सांग चिमा, कसा मुकाबला व्हायचा? चिंता करू नका कमलाक्का, मी धनाजी जाधवांना चकवायचा प्रयत्न करतो. तोवर तुम्ही हर प्रयत्नांनी संताजीरावांची समजूत घालून त्यांना इथून घेऊन जा. पण हो, धनाजी जाधव इथं आल्याची वरती त्यांच्या कानी घालू नका, नाहीतर सगळं ओपस व्हायचं. आता भवानी काय करील तेच खरं. चला. धनाजी, तलवार म्यान कर. माझं ऐक. हा आपापसातील हेवा दावा मोगलांची पोळी पिकवी. पाण्यात देव घालून बसलेले फितूर दिवाळ सण साजरा करतील. यांनी दिवाळ सण साजरा केला तरी 73, पण तुझ्याकडून गोदामृत प्यायचं नाही. संताजी, तुझं खरं रूप उघड झालंय. चल, मुकाटपणे माझ्या स्वाधीन हो. राजांच्या हुकमापुढे मान तुकाव. अशक्य. जोपर्यंत माझ्यावर लागलेला आरोपाचा कलंक नाहीसा होत नाही तोपर्यंत जंग जरी पछाडलंस तरी मी तुझ्या स्वाधीन कदापि होणार नाही. हुकाच्या वल्गना बस कर. तुझ्या देशप्रेमाचं सोन पितळ आता उघड झालंय. संताजी, तू आता सरसेनापती नसून स्वार्थासाठी लाचारीनं परक्या पुढे तोंड रेंगाळणारा फितूर आहे. धनाजी म्हणून टाहो फोडून किती मनधरणी केलीस तरी तुला मृत्यू अटळ आहे. संताजी, हा निकाल लावण्याचा किंवा गिरफ्तार करण्याचा राजांचा मला सक्त हुकूम आहे.
ठार मारणं किंवा गिरफ्तार मारणं तितकं सोपं नाही. शिवप्रभूंच्या तालमीत वाढलेल्या शंभू राजांच्या सानिध्यात तयार झालेल्या या संताजीला समोरासमोर हात करून जिंकणं अशक्य प्राय झालं. म्हणूनच मोगलांनी हा वाममार्ग पत्करला आणि त्या वाममार्गाला मुसद्दी राजाचे बळी पडले. संताजी, असल्या दिखाऊ देखाव्याला मान भावीपणाला भुलायला या धनाजीनं आजच काही राजकारणात पहिलं पाऊल टाकलं नाही. तुझ्या बरोबरीनं मी वाढलो राबलो आहे याची जाण तुला असेल. होय, ते विसरणं मी कसं शक्य आहे. अरे, बालपणापासून जीवाचे जिगर दोस्त आपण, पण या भीषण भवितव्यामुळे आज एकमेकांचे बळी घ्यायला ठाकलो आहोत. धनाजी, धनाजी, शिवप्रभूंच्या वेळेचा तो काळ आठव. तू एक हुजऱ्या होतास, पण शिळेदारीसाठी तुझा जीव तळमळत होता. तुझं मनच गुपित तू माझ्या समोर उघड केलंस. मी तुझ्यासाठी शिवप्रभूंकडे शब्द टाकला. शिवप्रभूंनी तो मानला आणि तू एक शिलेदार झालास. तेव्हापासून आजपर्यंत तुझ्या भल्या करता या संताजीनं काय केलं याची आठवण कर. पण त्यात माझी काहीच कर्तबगारी पराक्रम नव्हता असं कसं म्हणेन मी. पण कर्तबगाराच्या कर्तबगारीला आणि मर्दाच्या पराक्रमाला वाव मिळावा लागतो. धनाजी, आत्मस्तुतीचा दोष पदरात घेऊन तुला निक्षून सांगतो. या धनाजी जाधवाला या संताजी खोरपडेनं घडवलाय, मानाच्या जागेवर विराजमान केलाय. त्याच्या कर्तबगाराला पराक्रमाला वाव दिला आहे. हा संताजी नसता तर धनाजी हुजऱ्या तो हुजऱ्याच राहिला असता. संताजी, ही जुनी जाणीव देऊन काय उपयोग. अपराध्याला शासन झालंच पाहिजे. स्वराज्याच्या आड येणाऱ्या गुन्हेगाराची गर्दन मारलीच पाहिजे. त्याप्रमाणे निरपराधी निर्दोषही सुटला पाहिजे. या खोट्याची पारख झाली पाहिजे. बावण कशी सोनं हे कसावर खासलं गेलंच पाहिजे. संताजी, चल, उगाच वेळ न गमावता माझ्या स्वाधीन हो. राजांच्या हुकमापुढं मान तुकाव. मराठ गादीच्या हुकमापुढं हा संताजी सहस्र वेळ आपली मान तुकवेल. पण मला लागलेला आरोपाचा कलंक जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत मला मोकळच राहिलं पाहिजे. धनाजी, खरं सांग, मनापासून बोल. अरे, ज्यानं स्वराज्यासाठी तन मन धन वाहिलं तो हा संताजी मोगलांना फितूर होईल याचा तुझ्यावर तरी कसा विश्वास बसला. नाही नाही, पण पण का असा स्तब्ध का झालास. शिवप्रभूंची आण आहे तुला. खुल्या दिलानं सांग. अंतर आत्म्याला साक्ष ठेवून बोल. शहागिरीला फाडून, मान मरातबाला फुलून, धन दौलताच्या लोभाला बळी पडून हा संताजी देशद्रोही पितूर. माझ्या जीवाच्या कलिजा तुझी नजर खाली पडली. तोंडही फिरवलंस. तलवारीवरची पकडही ढिली झाली. बोल, जीवाच्या कलिजा, तुला दिलाला जे स्पष्ट निसंकोच बाळगता बोल नाही नाही फितूर आहे. नाही नाही संताजी, तू फितूर नाहीस, देशद्रोही नाहीस. अमृताचा शिडकाव व्हावा अशी अमृतवाणीच तुझ्या मुखातून पाजरली. राजी, आता हा संताजी तुझ्या हातानं स्वखुशीनं मरायला तयार आहे. उचलती तलवार आणि उडव माझी गर्दन. नाही संताजी, ते या धनाजी जाधवाच्या हातून कदापि घडणार नाही. पण संताजी, सगळा साक्षी पुरावा तुझ्या विरुद्ध, मुत्सद्दी मंडळी तुझ्यावर बिथरलेली, राजांचा रोष तुझ्यावर झालेला, अशा परिस्थितीत मी काय करू शकणार. धनाजी, तू सर्व काही करू शकशील. मुत्सद्द्यांची खात्री पटवून देऊ शकशील. राजांची समजूत घालू शकशील. माझ्या जीवनाची विस्कटलेली घडी पुनश्च नीटपणे बसवू शकशील. नाही नाही, ते माझ्याकडून होणार नाही. मी तसं करणार नाही. धनाजी, मी फितूर देशद्रोही नाही याची तुझ्या खात्री पटली ना, मग तू मुत्सद्द्यांची का खात्री पटवून देऊ शकत नाही. धनाजी, अजूनही तुझ्या मनात किंतु आहे.
संताजी, तू निर्दोष आहेस, पाक दिलाचा सच्चा मराठा आहेस याची खात्री माझ्या मनाला मनोमन पटली. पण संताजी, तू देशद्रोही फितूर आहेस अशी मी राजांची आणि अष्टप्रधानांची खात्री पटवली आहे. तुला नामशेष करण्याच्या कारस्थानी पापात या धनाजीचेही हात बरबटलेले आहेत. धना, काय काय ऐकतो होता मी? अरे, सख्या भावापेक्षाही ज्याच्यावर जीवा पाड प्रेम केलं त्या माझ्या जिगर दोस्ताचे हात मला मला बर्बाद करण्यात गुंतले आहेत. काय केलंस रे? बोल बोल, कसल्या मोहापायी तू या संताजीचा सत्यानाश केलास? माझं व्यक्तिमत्व पटवण्यासाठी, सरसेनापती पदाच्या अभिलाषेसाठी या धनाजीनं तुला जीवनातून उठवलं आहे. माझ्या जीवाच्या कलिजा, अरे तुला सरसेनापती पद हवं होतं तर तसं मला सांगायचंस. या संताजीनं आपल्या दोस्ताचा मार्ग मोकळा करण्यासाठी स्वतःच शीर कमर कापून तुझ्या पायाशी रक्ताच्या रांगोळीचं स्वास्तिक गिरे घातलं असतं. संताजी, तुझं माझ्यावरील हे निस्सीम प्रेम पाहून तुझ्या चरणधुळी जवळ सुद्धा उभं राहण्याची या धनाजीची पात्रता नाही हे सिद्ध झालंय. संताजी, मी चुकलो, भुललो आणि एका जिगर दोस्ताच्या दोस्तीला कायमचा मुकलो. नाही नाही नाही, मला या पापाचं प्रायश्चित घेतलंच पाहिजे. या संताजीनं तुला कर्तबगार बनवलं ते असा स्वतःचा घात करण्यासाठी नव्हे. झाली चूक सुधारायची ही रीत नव्हे. वेड्या, अशा करणीनं तू या संताजीचा गळा आणखीन गुंतवशील. धना, तू असा अविचार केलास तर उद्या हे दुतोंडी जग मी तुझा माझ्या स्वार्थासाठी बळी घेतला असं म्हणेन याची काय वाट? तुला तुझ्या करणीमुळे पश्चाताप झाला हे पाहून मी पुरा भरून पावलो आहे. जा, याच तडफेनं उरली उमर मराठी राज्याच्या विकासासाठी खर्ची घाल. आज संताजी झाल्या गेल्या गोष्टी विसरून गेला आहे. संताजी, संताजी, केवढं दिलदार तुझं मन. नाहीतर मी क्षुल्लक स्वार्थासाठी दोस्ताचा गळा कसाब करणीनं कापायला तयार झालो. हर संताजी, खरा देशद्रोही मी. इतिहासात संताजी धनाजी या जोडीचा असा उल्लेख होईल तसाच माझ्या स्वार्थाचा इतिहासही नमूद होईल. या मराठी राज्याची कधी भरून येणार नाही, रुपया नाण्यांनी गणली जाणार नाही, शेकडो मावळ मराठ्यांच्या मोजमापानं मोजली जाणार नाही एवढी हरी या धनाजीने केली आहे. धनाजी, नसत्या शंका कुशंका मनात न आणा, निशंक मनानं मार्गस्थ हो. तुला इथून सोडून जायला माझं मनच धीर घेत नाही. माझी पावलं इथल्या इथं रेंगाळू लागली आहेत. संताजी, संताजी, धनाजी, धनाजी, धनाजी. धना, आपला आपापसातील हेवा दावा संपला असं समजून बेला शक खुल्या दिलानं निघून जा. धनाजी, मराठी राज्याच्या या मावळत्या सेनापतीचा, या उगवत्या सेनापतीला हा मानाचा मुद्रा. संताजी, नको रे नको, अशा पोलांनी माझ्या आतड्यांना पील पाडू नकोस. खऱ्या पुऱ्या देशभक्ताला, स्वार्थामुळे वाकड्या मार्गाला गेलेल्या देशसेवकाला मराठी राज्याच्या विकासाकरता सामर्थ्य आणि बळ मिळेल असा मनपूर्वक आशीर्वाद. उठ धना, उठ, सदा विजयी हो. धना, आता क्षणाचाही विलंब न करता तडफ राष्ट्रसेवेला रगून जा. तुझा हुकूम शिरसावंद आहे. तुझ्या आशीर्वादाने या धनाजीच्या अंगी सहस्त्र हत्तींचं बळ आलंय. हा मी निघालो शत्रूचा संहार करायला. चल, मीही तुला 4 पावलं पोचवायला येतो. चल. पाहिलंच ना गुजी, हे मराठे आपसातला बकेडा आपसात मिटून कधी गळ्या गळा घालून दुश्मनाच्या उरावर बसून कोथला काढतील. त्याचा दुश्मनाला देखील ठिकाणा लागायचं नाही. झाली पुरती खात्री झाली. अजूनही धनाजीला चेतवता येईल. कशाला उगाच त्या फंदात पडतोयस?
अरे संताजीला धूल चारायची संधी या जंगलातच येईल. या इथल्या खपदडी दबा धरून बस. तुम्ही आसपास नसता पाठी मागून खुशाल त्याला गारद कर. अरे सरळ जी गोष्ट होत नाही ती वाम मार्गाने साधावी लागते. जा, तोपर्यंत मी त्या चटक चांदणीचा नक्षा उतरवायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, पण विशाल, जरा जपून. माणसाच्या रूपात वावरणारी ती जहरी नागिन आहे. केव्हा दोष करून निष्ठून जाईल ते समजायचं देखील नाही. नागोजी, या गारोड्याने आजवर कैक नागिनीचे सफाईने दात पडले आहेत आणि त्या मनासारख्या खेळवल्या आहेत. आपली मर्जी, पण सावधपणाचा इशारा देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून म्हणतोय, कैक नागिनीना डोळवणाऱ्या गारोड्याचा मृत्यू अखेर नागिनीच्या दंशाचाच असतो. हा कालचा कोल्हापूर या पिसाला शिकवत आहे. तुझ्या जवानीची बहार लुटायला हा सूर्याची पिसाळ पुन्हा एकदा जातीनिशी येत आहे. त्याच्या स्वागताला तुझ्या नेत्रांची निरंजन करून सज्ज राहा. संताजी, संताजी, काय झालं? आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत तुझ्या माथी देशद्रोहाचा कलंकाचा शिलालेखच कोरला जाणार का? राजांची गाठ भेट घेऊन झाला प्रकार त्यांना विदित करून ज्याचं पाप त्याच्याच पदरात टाकू का? पण छे, तो मित्रद्रोह. मग मी मार्ग तरी कोणता पत्करू? जो सन्मानानं जगात जगायला लावेल तो राजमार्ग. कोण? खंडो? जीवाच्या कलिजा ये अशी कडकडून तुझ्या या हदभागी दोस्ताला मिठी मार ये. पण नको नको, देशद्रोहानं कलंकित झालेल्या या देहाचा तुझ्या स्वामिनिष्ठ तेजस्वी शरीराला विटाळ नको. संताजी, कोण देशद्रोही? तू? अरे वेड्या, कसल्या भ्रमात बरळतो आहेस? सत्ता लोभाच्या स्वार्थी डावाला सहजगत्या बळी पडलेला तू एक अभागी स्वामिनिष्ठ साधा सुधा शिपाई गडी. याची जाणीव इतरांना नसली तरी या खंडोजी बळाला खचितच आहे. ये 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 अशी कडकडून मिठी मार. अरे जीवा शिवाची भेट आहे, दोस्ताच्या मंगल मांगल्याचं प्रतीक आहे. खंडोजी, संताजी, खंडोजी, खंडोजी. खंडो, जिगर दोस्ता, या आम महाराष्ट्रात माझ्या दिलाची पारख करणारा एक तरी माणूस जिवंत आहे हे पाहून माझ्या मनाला दिलासा मिळाला. खंडो, जे घडू नये ते घडलं. भवानी मातेला या मराठी मर्दाची सेवा नामंजूर झाली. संताजी, असा निराश आणि हतबल होऊ नकोस. अजून ही वेळ गेलेली नाही. संकटाची दाढ धुके कालांतराने वितळून जातील आणि पुन्हा तू तेजस्वी तडपेनं चमकू लागशील. सोन्याची पारख होईल, हिणकस आपोआप बाजूला फेकलं जाईल. नाही गड्या, नाही. मला ते आता अशक्य प्राय वाटू लागला. अरे, जिथं राजांचाच माझ्यावरील विश्वास उडाला, मुत्सद्यांनाही शक आला, सरसेनापतीचा हुद्दा देखील रद्द झाला, तिथंच या संताजीच्या इनामी जीवनाचा अंत झाला. संताजी मेला पार पार रसात तळाला गेला. संताजी, अशी अभद्र वाणी उच्चारून माझ्या जीवाला वेदना देऊ नकोस. तू बेधडकपणे तुझ्यावरील अन्यायाचा प्रतिकार कर. धूर्त कोल्ह्याची कोल्हे कोई आणि मतलबी लांडग्याची वासलांत लाव. खंडो, तूच का बोलतोयस हे? दोस्ता, उपाय सुचवलास पण तो बिनतोड नाही. अरे,
आम्हीच जर अशी आपापसात हाणामारी सुरू केली तर त्या मोगली बोक्यांचं ऐकच व्हावेल. तो मराठी मुलकाचा लोण्याचा गोळा गिळंकृत करेल आणि आपल्याच तोंडाला पानं पुशील. त्यापेक्षा हा संताजी नामशेष झाला तरी चालेल, पण तो आपापसातील यादवी युद्ध कदापि पुकारणार नाही. खंडो, मुत्सद्यातील मुत्सद्दी तू आणि मला हा सल्ला द्यावास. खंडो, या सीध्या मनाच्या शिपाई गड्याचा तू मुत्सद्दीपणे ठाव तर घेत नाहीस ना. संताजी, तू माझ्या मुत्सद्दीगिरीवर मात करून मला निशब्द केला आहेस. संताजी, जिद्दीच्या मर्दा, माझ्या विषयी भलताच विकल्प मनी आणू नकोस. शंभू राजांच्या निधनानं शोकाकुल आणि बेभान झालेल्या खंडोजीच्या मनात सांत्वन केलंस आणि स्वतःला कर्तव्याच्या गाड्याला झुंजलंस. पण मी मात्र तुझ्या या बाक्या वक्ताला काही मदत करू शकत नाही रे. काही मदत करू शकत नाही. उगाच दुःखी कष्टी होऊ नकोस. अरे, जिथं या संताजीचीच ग्रह दशा फिरली तिथं तू तरी काय करणार. मराठी राज्याची सेवा करण्यात मृत्यू यावा ही मनीची मनीषा विफल झाली. खंडो, या संताजीच्या दूरदशेबद्दल खंत खेद न बाळगता तडप स्वराज्य सेवेला रुजू हो. जा. तुझी ही महाराष्ट्रावरील निस्सीम भक्ती आणि प्रेम पाहून हा खंडोजी विनम्रपणे आपलं मस्तक तुझ्या चरणावर झुकवीत आहे. खंडो, हा काय वेडेपणा. हा वेडेपणा नाही. देशासाठी स्वतःच्या देहाचीही तमान बाळगणाऱ्या देशभक्ता पुढे प्रत्येकानं आपलं मस्तक नमवलं पाहिजे. त्याची चरण धूल आपल्या कपाळी रेखली पाहिजे. संताजी असा तडप जाऊन राजांच्या आणि मुत्सद्दी मंडळीची खात्री पटवतो आणि तुला दिलेला हुकूम परत फिरवून तुला परत सरसेनापती पदाची वस्त्र बहाल करायला लावतो. हा मी निघालो. खंडो, क्षणभर थांब. नाही, आधी प्रथम तुझ्यावरील अन्यायाची दाद मागतो आणि तुझ्यावरील फितुरीचा कलंकाचा डाग पुसून काढतो. याशिवाय हा खंडोजी स्वस्थ बसणार नाही. खंडोजी, काय हुकूम आहे सेनापती साहेब. हुकूम नाही रे, मागणं आहे या संताजी खोरपड्याचं. जिगर दोस्ता, या तलवारीनं आजवर अनेक मातब्बर शत्रूंची मस्तकं उडवली, दुश्मनांची रग जिरवली. ही तलवार यदा कदाचित आत्मसंरक्षणार्थ स्वकीयांच्याच मानेवर पडण्याचा संभव अधिक आहे. म्हणूनच मी ती तुझ्या स्वाधीन करत आहे. तू ती राजांना नेमून दे आणि त्यांना या संताजी खोरपडेचा सांगावा सांग की माझी महाराष्ट्र सेवा आपल्या चरणी रुजू करून टाक. काही चूक भूल झाल्यास खुल्या दिलानं, मोकल्या मनानं क्षमा करा. हा संताजी निर्दोष निष्कलंक आहे, त्याचंच प्रतीक म्हणून त्यांना आजपासून शस्त्र संन्यास घेतला आहे. धन्य आहे संताजी, तुझीही धन्य आहे. तू शस्त्र संन्यास घेतलास खरा, पण एखाद्या वेळेस जगा फटक्यानं दुश्मनानं जगा दिला तर या देहाचं सोनच होईल. तू स्वस्थ चित्तानं खंत खेद न बाळगता तडप राष्ट्र सेवेला रुजू हो. जगलो वाचलो तर पुन्हा भेटू. जरूर भेटू संताजी. गेल्या पावलीच तुझ्यावरील अन्याय दूर केल्याशिवाय हा खंडोजी चिटणीस घराण्याचं नावच सांगणार नाही. जय भवानी, जय महाराष्ट्र. चला, एका कर्तव्य कर्मातून सुटका झाली. आता सोबत असलेल्या चिमा, कमळजा आणि परसोजीची योग्य ठिकाणी रवानगी केली की मग मी ईश सेवा करायला मोकळा झालो. संताजीराव, संताजीराव, अहो कुठे आहात तुम्ही संताजीराव? ओरड, हुशार ओरड. नागोजी मारेच्या तलवारीनं तुझ्या संताजीला केव्हाच गाडत केला असेल. ते अशक्य. संताजीरावांसमोर असे 56 नागोजी मारे आले तरी ते त्यांना चुटकीसरशी नाश करतील. असं काय
अजूनही त्या भिकाऱ्याबरोबर राहण्याचा तुझा हट्ट कायम आहे तर अजून काही काळ त्याच्या सानिध्यात राहिलीस तर उपाशी मराठी पाले येईल तुझ्यावर. उपाशी मेले तरी बेहत्तर, पण संताजी रामांची साथ मी अजन्म सोडणार नाही. कसा बा मांगात तुझ्यासारख्या कपटी कोल्ह्याच्या कारस्थानीमुळे आज संताजी रामांना देशोधडीला लावला आहे. एकूण माझे सामर्थ्य तुला पटलं तर मुकाटपणे मला रुका देऊन तुझ्या जिंगालीचा काया पालट कर. पिसाळ तोंड सांभाळून बातचीत कर. मराठा मुली मृत्यूला मिठी मारतील पण आपला शील भ्रष्ट होऊन देणार नाही याची पक्की खुणगाट बांधून ठेव. अशा आतापर्यंत काही कोलगणा माझ्या कानावर आदळल्या असतील पण त्याचा परिणाम या छाताडावर कधीच झाला नाही. कमलजा या पिसाळाचं काळीजच मुली उलट आहे. एक पाऊल तर पुढे टाक. तुझं उलट काळ सुलट करून त्या समोरच्या झाडावर टाकते आणि महाराष्ट्राला लागलेलं लांछन कायमचा दूर करते. कमलजा तुझ्या सारखी नाजूक कळी हळूवार हाताने हाताळावी अशी माझी आकांक्षा होती पण तू मुलकाची हट्टी पडलीस. काही कल्या काट्याच्या जोरावर हात लावणाऱ्याला रक्तबंबाल करतात पण सराईत हात काट्याला बाजूला डावून कली अलगस फुटतात. मन माने तसे कुस्करतात चुरगळून फेकून देतात. विसाळ तुला भर चौकात उभा करून 100 कोडे मारून एक मोजला असे 1000 कोडे मारले ना तरी ते कमीच ठरतील. तुझ्या मुलीसारखी मी आणि तुझी माझ्यावर वाकडी नजर. वाकडी नजर वाकड्या नजरेने कुणावर वळवावी हा त्याच्या खुशीचा सवाल आहे. चल उगाच असा सोन्यासारखा वेल वाया घालू नकोस. नागोजी मान्यानं तुझ्या संताजीला थंडा करून इथं मला भेटायला येईल आणि मग सगळ्या रंगाचा बेरंग होईल. फुला फुलाला गाठ पडली ते बघा नागोजी माने आले. मर मेल्या भोग आपल्या कर्माची फळं. तुझ्या या वाऱ्यानं चायबंदी व्हायला हा सूर्याची पिसाळ म्हणजे कालचा कोवळा फोर वाटलाय तुला. या कणखर हाताचा विळखा घालून तुझी ही नाक चिरवतो. कमलजे हात आवाज. आतापर्यंत काय केली मुलाशी चढून जाऊ नकोस. ये या रक्ताच्या बरसातीत तुझ्या प्रेमाची रंगपंचमी साजरी करू दे. मर मेल्या असा कुत्र्याच्याच मौतेने मर. तुझ्या मरणानं तरी त्या महाराष्ट्राला लागलेला अरिष्ट नष्ट होईल. चला अगोदर संताजी रावांना सावध करायला हवं नाहीतर या मागाच्या कसाब करणीमुळं त्यांच्यावर बाका व गुजरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या समाधीवर एखादा चिरा नाहीतर पट्टी तरी लावली जाईल पण तू केलेल्या कृत्यामुळे नरकात पडशील. विशाल ती पहा माझ्यासाठी स्वर्गाची कवाड उघडी झाली. मरणावर मात करणाऱ्या महाराज
महाराष्ट्राच्या वीरांच्या सानिध्यात जाण्याची मला संधी लाभ. संताजीराव, अखेरच्या घडीला मला तुम्हाला डोळा भरून पाहता सुद्धा आलं नाही. आई भवानी, त्यांना सुखी राहा. कोण पिसाळ? गेल्या कृत्येचा झडा लावायला या कृष्णा कोयनेच्या संगमाजवळ कशाला आलायस? पिसाळ, अरे परकीयांनी जितकी या मराठी मुलकाची हानी केली नसेल तितकी तुम्ही स्वकीय फितुरांनी केली आहात. कमळचा, कमळचा, कमळचा. आभागी पुरी, तुला मरणाची इतकी का घाई होती? तुझ्या संबंधी मी किती कल्पना मनोरे उराशी बाळगून होतो याची कुणाला कल्पना देखील यायची नाही. कमळजा, ज्या विरोधात मरणाने तू मेली आहेस त्या मरणाचं मोल पृथ्वी मोलाच्या माणिक मोत्यांनी देखील मोजलं जाणार नाही. कारण मी जर अशी आश्रय ढळली तर तुझ्या शिरात्म्याला असंख्य वेदना होती. शंभू महादेवा, हा एकच मायेचा पाश होता, तोही तू तोडलास. आता मी निर्वेदपणे तुझी सेवा करायला मोकळा झालो. शिवप्रभू, तुमचा हा दास आता ईश सेवा करायला मोकळा झाला, त्याला आशीर्वाद द्या. ओम नमः शिवाय. अखेर मी सह्याद्रीच्या शिहाला कायमच झोपवलं. वारे बादरला, चला आता याचा शिरी कापून बादशाला बाल करावं. खबरदार एक पाऊल पुढे टाकलं तर बंदोबस्ताला गडावर रवाना करा. त्याच्या दरबारात त्याचा फैसला होईल. संताजी, संताजी, दोस्त दोस्त, एक क्षण तरी थांबायचं होतं खड्या. तुझ्यासाठी मी किती आनंदाची वार्ता घेऊन आलो होतो. तुला सरसेनापती पदाची वस्त्र बहाल करायला ते बघ राजे जाती निश्चित येत आहेत. जाती निश्चित येत आहेत. संताजी,
खरा तू शिवाचे देणे जागृत केला महाराष्ट्र तू सिंह गर्जनेने सिंह गर्जनेने सिंह गर्जनेने संताजी संताजी दुस्ताचं ऋण फेडायला केल्या कर्माचं प्रायश्चित घेऊन पावन व्हायला आलो होतो रे मी पण राजे संताजी सारखा नरमणी आपल्याला सोडून गेला हो सोडून गेला तुला चळा चळा कपायला लावणाऱ्या दुरंजर कुशल सेनापतीला महाराष्ट्र कायमचा मुकला. खंडो खंडो जीवाला जीव देणाऱ्या जोडीदाराचा नाश आमच्या चुकीमुळे झालाय. रुख हा जन्म आमच्या मनातून जाणार नाही. आम्ही देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा झाली हानी भरून येणार. केली चूक सुधारली जाणार नाही. एका सज्जन पुरुषाच्या चारित्र्यावर नाहक शिंतोडे उडवले गेल्यामुळे त्याच्या मनाला किती असह्य वेदना झाल्या असतील भवानीच जाणे. आबासाहेब या तुमच्या राजाला या गुन्ह्याबद्दल माफ करा. संताजी तू स्वतःच्या चारित्र्यानं या महाराष्ट्राला एक आदर्श पाठ घालून दिला आहेस. तुझ्या सारख्या शूरा पुढं सार जग मान तुकवी मानाचा मुजरा ठोकी. शूरा जगी वंदिले शूरा जगी वंदिले. संताजी हा राजाराम आपले राजे पण विसरून तुझी चरणधूळ कपाळी रेखून तुला अखेरची मान वंदना देत आहे रे. अखेरची मान वंदना. शीतला सस्य श्यामला मातरम् वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति संभाजी महाराज के